वारकरी संप्रदायाची पावननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आळंदीत एक धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केळगाव हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे एका 6 वर्षाच्या चिमुरडीची गळा आवळून तर तिला सांभाळणाऱ्या 79 वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या नेहमीप्रमाणे केळगाव येथील इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगच्या कामासाठी रात्र पाळीला गेल्या होत्या. घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी वैवर्ष 6 आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे वैवर्ष 79 या दोघीच होत्या. मध्यरात्री अज्ञात इसमाने घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघींचीही हत्या केली. गुरुवारी सकाळी संगीता गवारी या कामावरून घरी परतल्यानंतर हा भीषण प्रकार समोर आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं पोलिसांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुहेरी हत्याकांडामागील नेमका उद्देश काय? चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला की काही जुन्या वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत आणि या घटनेमुळे आळंदी आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होते आहे. एका महिलेचा आणि एका 6 वर्षाच्या मुलीचं खून झाले, नेमकं काय प्रकार आहे, कोण आहेत हे, काय डिटेल्स मिळाले? आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की आळंदी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केळगाव या ठिकाणची ठाकरवाडी म्हणून वस्ती आहे. या वस्तीमध्ये एक खुनाचा प्रकार आहे. त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता यातील फिर्यादी जे आहेत संगीता दत्तात्रय केदारी वय 41 वर्ष ठाकर वस्ती या त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि या एका हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगचं काम करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाची छोटी मुलगी 6 वर्षाची धनश्री ही राहण्यास आहे आणि त्यांच्या शेजारी एक संगीता शिंदे नावाची 75 वर्षाची महिला एकटी वास्तव्य करते. तर ज्या फिर्यादी आहेत या फिर्यादी हाऊसकीपिंगच्या कामासाठी हॉस्पिटलला काल रात्री 8 वाजता गेलेल्या होत्या आणि त्यांनी जी छोटी मुलगी आहे धनश्री ही जी संगीता शिंदे नावाची महिला आहे त्यांच्याबरोबर ती त्यांच्या घरामध्ये झोपलेली असताना रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन त्यांच्या डोक्यामध्ये कशाच्या तरी साह्याने मारहाण करून लहान मुलीचा आणि त्या वृद्ध महिलेचा खून केलेला आहे. सकाळी ज्यावेळेस फिर्यादी कामावरून परत आल्या आणि त्यांनी त्यावेळेस ते घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर त्यांची घटना लक्षात आली. सर, ही जी केदार घडला तिथे काही चोरीला काही केलं आहे का? या संगीता केदारी नावाच्या ज्या महिला आहेत ह्या विवाहित आहेत. त्यांचे पहिले पती जे आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्यांच्या मुलाची ती मुलगी आहे आणि त्यांच्या घरामधून कोणतीही वस्तू चोरीला गेल्याचं आतापर्यंत तरी आलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं नाही. सर, मर्डर ऑफ इंटेन्शन काय दिसतो? म्हणजे चोरी तुम्ही म्हणता की चोरी नाही, तर मग हा ठरवून केलेला मर्डर आहे, काय इंटेन्शन काय असू शकतो आरोपीचं? पोलिसांनी घटनास्थळावर फॉरेन्सिक व्हॅन, आयकार आणि डॉग स्क्वॉड सगळे बोलून आम्ही चौकशी करत आहोत. अजून गुन्ह्याचा मोटिव्ह अजून लक्षात आलेला नाही आहे, परंतु सगळ्या अँगलने त्याबाबत तपास करत आहोत आणि लवकरच त्याविषयी माहिती प्राप्त होईल. सर, ज्या घरात ही घटना घडली तिथे म्हणजे काही दार वगैरे तोडला दिसत नाही किंवा आरोपी आहे त्यानं एंट्रन्स कसं मिळवला की आरोपी घरातलाच होता त्याच्यामध्ये? दरवाजा तुटलेला नाही आहे. दरवाजा हा व्यवस्थित उघडा होता, फक्त लोटून घेण्यात आलेला होता. यदा कदाचित दरवाजा उघडा राहिला असू शकतो किंवा मग कुणी आवाज दिल्यानंतर स्वतः यांनी दरवाजा उघडलेला असू शकतो. दोन्ही शक्यता आहे. त्या दोन्ही शक्यतेच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. सर, वरिष्ठ पोलीस अधिकारी इथे दाखल झाले आहेत. कसं काही टीम वगैरे काही आपण बनवली आहे का आरोपीला पकडण्यासाठी? काही CCTV फुटेज वगैरे किंवा इतर काही तांत्रिक विश्लेषण करणार आहोत? माननीय सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली आहे आणि पोलीस स्टेशनची टीम असेल, त्यानंतर क्राईमच्या टीम असेल, सर्व टीमला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. आम्ही सगळे तांत्रिक विश्लेषण करून आणि सगळ्या पद्धतीने तपास करून या गुन्ह्याचा तपास करत आहोत.